नमस्कार. आज आपण लग्न या समस्येवर चर्चा करणार आहे. प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटतं की आपल्या योग्यतेनुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला स्थळ मिळावं आणि त्यासाठी पार्थ मराठा वधू सूचक केंद्र नेहमी सातत्यानं प्रयत्नशील असतातच आणि आपले आईवडीलसुद्धा अगदी प्रयत्नशील असतात. पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनाजोगं भेटेलच असं नसतं. लग्न जमवताना कुठंतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज हा पर्याय आलेलाच आहे आणि ज्यांनी कॉम्प्रोमाइज केलं त्यांना त्यांचे लग्न अगदी वेळेवर झालेले आहे. प्रत्येक मुलाला वाटतं मी डॉक्टर आहे, मला डॉक्टरच भेटावी, मी इंजिनियर आहे, मला इंजिनियरच भेटावी, त्यात ITमध्येच असावी, पुण्यात जॉबलाच असावी, अशा सर्वच अटी आणि त्यात ती दिसायला सुंदर असावी, तसेच घरपरिवाराला धरून चालणारी असावी, स्वयंपाक पाणी करणारी पण असावी. अशा सगळ्याच गोष्टी तुमच्या अटीमध्ये त्या बसणाऱ्या नसतात. म्हणून सांगू इच्छितो की जर योग्य वयामध्ये जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर अटी शिथिल करा. शैक्षणिक पात्रता तुमची इंजिनियर आहे, तुम्हाला इंजिनियर भेटेल, डॉक्टर आहे, डॉक्टर भेटेल, सरकारी नोकरदार मुलगा असेल तर त्याला सरकारी नोकरदार मुलगी भेटेल, शेतकरी असेल तर शेतकऱ्यालाही शेतकरी मुलगी भेटेल. पण ती दिसणं, शिक्षण, फॅमिली बॅकग्राऊंड, मोठं लग्न ह्या ज्या तुमच्या काही अपेक्षा आहे त्या तुम्ही कमी करा. कारण ज्या मुलीची इकडं सुंदरता आहे, शिक्षण आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, ते आपल्याला कशाला म्हणतील. त्यांच्याही अपेक्षा आपल्यापेक्षा उंच असतील. म्हणून समजा आपल्याला सुंदर मुलगी पाहिजे तर शिक्षणात कॉम्प्रोमाइज करा, परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करा, गरिबीची मुलगी करा, निश्चित लग्न जमेल. आज माझ्या कार्यातून जवळजवळ 4000 मुला-मुलींची लग्न जमले. सगळ्यांनाच अगदी परिपूर्ण भेटलं का? नाही. कुठंतरी त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यांचे लग्न जमले. तसेच आपल्याला आपलेही लग्न जमतील, पण आपल्याला कॉम्प्रोमाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा, तर शेतकरी मुलीच्या पालकांना विनंती आहे, आपली मुलगी 10वी 12वी शिकेल असेल, टेम्पररी कंपनीत काम करणाऱ्या इन करून पावडर लावून फिरणाऱ्या मुलाला देण्यापेक्षा चांगल्या शेतकऱ्याला जर दिली तर मुलगी सुखात आनंदात राहते. कारण आज शेतकरीसुद्धा काही कमी नाही. शेतकरी टेम्पररी नोकरी करणाऱ्यापेक्षा अगदी चांगला आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या बायकोची व्यवस्था करू शकतो, सुख समाधान तो देऊ शकतो. म्हणून शेतकरी पालकांना विनंती आहे, जर आपल्या मुलीचे शिक्षण कमी असेल तर चांगला इंजिनियर, डॉक्टर तर आपल्याला होकार देत नाहीच. मग चांगला शेतकरी बघा आणि शेतकऱ्या इतकं प्रेम देणारा, माया देणारा मुलगा भेटणं जरा अवघड आहे. कारण मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मला माहीत आहे शेतकऱ्याकडे जे भेटतं शहरात ते भेटत नाही. म्हणून सांगू इच्छितो की शेतकरी पालकांनी शेतकरी मुलाला मुली देण्याचा विचार करा आणि जे गरीब शेतकरी असेल आणि त्यांना शेतकरी मुलगा चालत असेल तर अशा मुलीच्या पालकांनी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा. गरीब शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न आपल्या कार्यातून मोफत लावण्यात येतील आणि उच्च शिक्षित मुलामुलींनीसुद्धा त्यांच्या योग्यतेनुसार कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं आणि आपला अनुरूप जोडीदार निवडावा
हीच आपणा सर्वांकडे मी अपेक्षा करतो, कारण मुलींची संख्या कमी आहे आणि मुलींची अपेक्षा ही आपल्यापेक्षाही जास्त आहे. मग जर त्यांच्या अपेक्षेत आपल्याला बसायचं असेल तर आपल्याला कुठंतरी कॉम्प्रोमाइज हे करणं आहे. म्हणून जर लवकर लग्न करायचं असेल तर मध्यस्थी काही करू शकत नाही, आईवडीलही काही करू शकत नाही, फक्त करू शकतात मुलं आणि मुली. दोघांनी जर समजून उमजून घेतलं तर लग्न जमणं अगदी सोपं आहे. आणि अशाच प्रकारे आम्ही नेहमी मोफत मेळावे ठेवत असतो. प्रत्येक रविवारी माझ्या कार्यातून मोफत मेळावा असतो आणि तसेच मुलामुलींना योग्य असं मार्गदर्शन दिलं जातं आणि त्या मार्गदर्शनातून अनुरूप जोडीदार निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर निश्चित आमच्या ऑफिसला एकदा भेट द्या. मग आमचे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कार्तिकी हॉटेल शेजारी, छत्रपती संभाजीनगरला. एकदा भेट द्या आणि आपला अनुरूप जोडीदार निवडावा.